जय महाराष्ट्र मंडळी, घटनाक्रम आपल्या या एम-पी-एस-सी आणि सरळ सेवेच्या सिरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आपल्याला बघायचा आहे बघा, ज्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, की आपण काय बघणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं की नेमका मुद्दा काय आहे. ओके, ए टू झेड त्याचा घटनाक्रम कसा आहे, त्यानंतर कंबाईनला याच्यावर काय प्रश्न विचारले जातील आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा का आहे. एवढे मुद्दे आपल्याला, एवढे पॉईंट्स त्या ठिकाणी बघायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या घटनाक्रम सिरीज अंतर्गत मी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आणणार आहे. आता तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, सुरू करण्याच्या अगोदर आयुष्याला कलाटणी देणारी एक बॅच तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा. एम-पी-एस-सी ग्रुप बी आणि सी साठी 2026 साठी ही बॅच असणार आहे. एकाच बॅचमधनं तुमचं सरळ सेवा भरती आणि एम-पी-एस-सीची सुद्धा संपूर्ण तयारी होणार आहे बघा. लवकरात लवकर घ्या, खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. तर बघा, 2 दिवसापूर्वी दोस्तांनो एक बातमी आली होती पेपरला आणि हेड न्यूज होती. पहिली बातमी हेड न्यूज जी असते ती. ओके, तर बातमी अशी होती दोस्तांनो त्या ठिकाणी की उच्च शिक्षणासाठी आता एकच नियामक असणार आहे. ओके, आणि त्याच्यावर आजच्या पेपरमध्ये अग्रलेख पण लिहिलेला आहे, लोकसत्ता पेपरमध्ये, बरं आहे का. म्हणजे बातमी पण एवढी मोठी फ्रंट पेजला दिली आणि त्याच्यानंतर एक त्याच्यावरती अग्रलेख पण लिहिला. म्हणजे हा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे हे सांगायचं म्हणजे आत्तापर्यंत विद्यार्थी मित्रांनो किमान 100 वेळा तरी प्रश्न या मुद्द्यावरती विचारले गेलेले आहेत बघा एम-पी-एस-सीच्या अंतर्गत, बरं का. पेपर 3ला सारखे प्रश्न असायचे, मेन्सला, त्याच्यानंतर पूर्व परीक्षेला, कंबाईनला, सगळीकडेच प्रश्न असतात. नेमका काय प्रकार आहे, नेमकं काय आहे ते आता आपण बघूया. तत्पूर्वी बातमी अशी आली होती बघा, उच्च शिक्षणासाठी आता एकच नियामक. हे बातमीमधलं स्क्रीनशॉट आहे बघा. तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे बघा, केंद्र सरकारनं आता काय केलेलं आहे, UGC जे आहे, UGC म्हणजे काय असते बघा, विद्यापीठ अनुदान आयोग, अर्थात आपण त्याला म्हणतो युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. ही युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, त्याच्यानंतर AICTE म्हणजे काय असते, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ओके, हे AICTE, हे UGC आणि NCTE म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. ओके, ह्या 3 ज्या संस्था आहेत त्या संस्था एकत्र करून त्याची एकच संस्था, एकच नियामक करण्याचं ठरवलेलं आहे. मग परीक्षेमध्ये पहिला प्रश्न विचारला जाणार आहे की नवीन जी संस्था येणार आहे त्याच्यामध्ये कोणत्या तिघांचं विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. UGC, AICTE आणि NCTE हे त्याचं उत्तर असणार आहे. पहिला प्रश्न सोपा प्रश्न असणार आहे. ओके, आता हे का करण्यात आलेलं आहे, याच्या पाठीमागं काय आहे, काय नाही, कारणं वगैरे वगैरे त्या सगळ्यांची उहापोह आपण करणार आहोत, जो डिस्क्रिप्टिव्हसाठी तुम्हाला गरजेचा आहे. कारण शिक्षण हा विद्यार्थी मित्रांनो राज्यसूचीतला विषय आहे आणि केंद्र सरकार ह्या सगळ्या संस्था एकत्रित केल्याच्या नंतर केंद्र सरकारचा राज्य सरकारच्या शिक्षण विषयावर थोडासा जास्त काहीतरी डिपेंडन्सी असणार आहे का वगैरे वगैरे, अशा पद्धतीचे मुद्दे इथं येणार आहेत, बरं आहे का. तर काय काय आहे ते आधी बघण्याच्या अगोदर UGC जे आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्या स्थापनेवर बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे बघा. एस राधाकृष्णन आयोग समितीच्या शिफारशीनुसार UGCची स्थापना झालेली 1956ला. ओके, सगळ्या विद्यापीठांचं समन्वयन करणं, त्याच्यानंतर विद्यापीठांशी संदर्भात अनुदानाच्या संदर्भामध्ये असतील, प्राध्यापकांच्या भरत्या वगैरे सगळं UGC करत असते आणि शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत UGC येते. AICTE वर सुद्धा 2013ला, 2017ला वगैरे, 2019 GS मेन्सला प्रश्न आहे बघा की ह्याची स्थापना कधी झालेली, तर 1987ला स्थापना झालेली. 1945ला नियामक संस्था म्हणून, सल्लागार संस्था म्हणून होती, नंतर वैधानिक दर्जा देण्यात आला. हे पण शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत. तांत्रिक जे असतात, इंजिनिअरिंग कॉलेजेस, फार्मसी कॉलेजेस, त्याच्यानंतर MBA कॉलेजेस, त्याच्यानंतर तुमचे हॉटेल मॅनेजमेंट, त्यांच्या संदर्भात हे AICTE काम करते. आणि NCTE जे आहे NCTE जे आहे ते त्याची स्थापना झालेली आहे 1995ला. हे D.Ed, B.Ed वगैरे त्यांच्या संदर्भामध्ये काम करते. आता तिघांची मिळून एकच संस्था असणार आहे, हा सगळ्यात मेन मुद्दा असणार आहे बघा. त्यानंतर आता आपण बघूयात दोस्तांनो की काय नेमकं आहे अग्रलेख. ओके, दर्जा शून्यतेची दरडावणी म्हणजे एक निगेटिव्ह टायटल त्यांनी दिलेलं आहे बघा, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही नियामक संस्था एकत्रीकरण करत असाल त्याचं तर स्वागतच आहे, कारण हे गरजेचंच आहे. कारण तिन्ही संस्था ज्या आहेत त्या काय करतात, एकाच अंडर येतात, कुठल्या शिक्षण मंत्रालयाच्या अंडर येतात. परंतु त्यांच्याकडनं नियमन करत असताना, अभ्यासक्रम ठरवत असताना इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं अशा चक्रा माराव्या लागायच्या किंवा ते ताळमेळ नसायचा एक प्रकारे. म्हणून याचं स्वागत आहे. पण शिखर संस्थेची रचना कशी असणार आहे, त्याच्यानंतर त्याचं नेतृत्व कोण करणार आहे, पारदर्शकता असणार का नाही, राज्यसूचीतल्या विषयांवर, त्याच्यानंतर शिक्षण नावाच्या समवर्ती सूचीतल्या विषयावर याचा काय परिणाम होईल, याचा उहापोह याच्यामध्ये केलेला आहे. आजचा अग्रलेख एकदा समजून घेतल्याच्या नंतर संपूर्ण वाचा. अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण मुद्दे जे आहेत ह्या घटनाक्रम सिरीजमध्ये आपण आणणार आहोत. हे चॅनल सबस्क्राईब करा.
पहिल्यांदा सांगितलेलं आहे बघा की नेमका काय आहे घटनाक्रम ते आपण बघूया. 2011ला अशा पद्धतीची रचना करण्याचा प्रयत्न तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी केलेला, परंतु ते विधेयक फेटाळलं गेलं. त्याच्यानंतर 2018ला सरकारने ते विधेयक स्वतःहूनच मागे घेतलं, सेम पॉईंट होता. आणि 2025ला विद्यार्थी मित्रांनो सेम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ओके, 2018ला ज्यावेळी केलं होतं त्यावेळी त्याचं नाव देण्यात आलं होतं बघा, इथं दिलेलं आहे हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया. ओके, उच्च शिक्षण आयोग. आता 2025ला त्याला नवीन नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? विकसित भारत शिक्षा अधीक्षण. ओके, हा मुद्दा लक्षात घ्या, विकसित भारत शिक्षा अधीक्षण. हे नवीन नावावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे कंबाईनच्या परीक्षांमध्ये, बरं आहे का. आता हे नवीन नाव हे थोडं अग्रलेखांमध्ये टीका वगैरे सरकारवर, सरकारच्या काही धोरणांवर वगैरे केलेली असते, ते थोडंसं तुमचं तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर बघा ए टू झेड हे घटनाक्रम तुम्ही बघितलेला आहे. त्याच्यानंतर एक डेफिनेशन आपल्याला अग्रलेखातून मिळते बघा, GERची, बरं आहे का. GER म्हणजे काय असते तर ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ. ओके, म्हणजेच नेमकं काय आहे ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ? म्हणजे समजा 12वीला 100 जण जर 12वी उत्तीर्ण झाले असतील, 12वी पास 100 जण झाले, 100 जण 12वी पास झालेत, ओके 12th, तर त्यातले किती जण डिग्रीला जाणार आहेत, ॲडमिशन घेऊ शकतात, बरं का. त्याला म्हणत असतात विद्यार्थी मित्रांनो ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ. ओके, शिक्षणातील पट नोंदणी. याच्यामध्ये आपण खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, बरं आहे का. 30% आपण पुढे जात आहोत असं वेगवेगळी आकडेवारी सांगते. पण चीन आणि इतर देश तर 50-60ला ऑलरेडी पोहोचलेले आहेत असा अग्रलेख सांगतो. एक टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे बघा GERचं. काय टार्गेट आहे? ग्रॉस एनरोलमेंट रेशिओचं टार्गेट आहे 2035 पर्यंत 50% आपल्याला GER न्यायचे, म्हणजे 12वी पास झालेले पोरं डिग्रीपर्यंत पोहोचवणे उच्च शिक्षणामध्ये. मुलींचे उच्च शिक्षणातलं प्रमाण, खास करून तांत्रिक ह्याच्यातलं प्रमाण वाढण्यासाठी उडान नावाची एक योजना आहे बघा, जस्ट सुचलं म्हणून सांगून टाकलं, बरं आहे का. मग अशा पद्धतीची ही माहिती इथं दिलेली आहे बघा. हा एक GERची डेफिनेशन आणि GERचे विद्यार्थी मित्रांनो टार्गेट आणि सध्या आपला असलेला रेट्स हे एक त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तरी पण आपण चीन वगैरे या देशांपेक्षा किती मागं आहोत हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, एक जनरल माहिती. त्यानंतर बघा दोस्तांनो, या ठिकाणी कंबाईनला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात तर UGC जे आहे, UGC त्याची स्थापना कधी झालेली आहे, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार. त्याच्यानंतर AICTE याची स्थापना कधी झालेली आहे, कार्य काय आहे. त्याच्यानंतर NCTE याची स्थापना कधी झालेली आहे, त्याचं कार्य काय आहे. हा प्रश्न त्या ठिकाणी कंबाईनला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्टिव्हला, इथं परत तेच झाले. डिस्क्रिप्टिव्हसाठी हा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे की शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे. ओके, शिक्षण समवर्ती सूचीतला विषय आहे. तरी पण विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारच्या वतीनं राज्यावरती काही गोष्टी लादल्या जातात का, केंद्र राज्य संबंधामध्ये काही बाधा निर्माण होऊ शकते का, शिक्षणाला समवर्ती सूचीमध्ये का टाकलं, कधी टाकलं, बरोबर आहे का. आणि शिक्षण हा बऱ्याच ठिकाणी पॉईंट जो आहे तो सिलेबसमध्ये डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्शन केलेला आहे, म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. हा फॅक्च्युअल डेटा जर तुम्हाला माहीत असेल तर अत्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उत्तर लिहिता येणार आहे. आणि कंबाईनला सुद्धा UGC, AICTE, NCTE ह्या 3 संस्था एकत्र होऊन नवीन नाव काय देण्यात आलेलं आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल. तर अशाच पद्धतीच्या या सिरीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बॅचला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन घ्या. अत्यंत महत्त्वाचे जे विषय असणार आहेत ते मी या ठिकाणी आणत जाईल. आणि सर्वांना धन्यवाद हे व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच.